जर कोणी कोऑर्डिनेटर असतील MK मंडप डेकोरेटर्स तर आपणही यायचं आहे. MK डेकोरेटर्स चे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असतील तर त्यांनी आपणही आपला सन्मान घ्यायचा आहे. यानंतर आज ज्यांचा सुमधुर आवाज आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला ते ओमकारजी गुरव चौक खालापूर रायगड या ठिकाणाहून आज हा आवाज आपल्याला लाभला तर त्यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ओमकारजी गुरव एक युवा समालोचक आहेत. अगदी समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळी उंची कमी वेळामध्ये गाठले. त्यानंतर सागरजी सावंत ज्यांनी निवेदक आणि समालोचक दोनही भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये पार पाडल्या. खरं तर त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करूयात. आणि साहेब असं व्यक्तिमत्व आहे थोडं पायाने अधू आहेत परंतु जर समालोचनाची जर कंपेअर केली ना 3 दिवसात असं समालोचन होणंच नाही. काहीतरी शिकावं असं व्यक्तिमत्व म्हणजे पनवेलच्या कळंबोलीचा सुमधुर आवाज प्रवीण अर्जुने सर. चला वायसीसी ग्रुप प्लीज थोडंसं कंट्रोल करा. चला आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्या अगोदर मात्र तर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक जात आहे वेदांत देसाई यांना मात्र हे पारितोषिक जात आहे. येस तर या ठिकाणी या संपूर्ण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक वेदांत देसाई आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो. सन्माननीय राजू पवार साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते तर वेदांत देसाई या लवकर. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक वेदांत देसाई आपण यायचे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूंनी समोर उभा राहा प्लीज. त्या आपल्या गोष्टी नाही आहेत आपण तिकडे लक्ष देऊ नका. वेदांत या. तर वेदांतला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच जमान आपण देखील यायचं आहे. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जमान मॅन ऑफ द मॅच फायनल. पुढील आहे गोलंदाज तर मुजीब रबाडा ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर या मुजीब आपल्याला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपली निवड केली गेली आणि आमच्या मंचावर उपस्थित तर या ठिकाणी मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याच्या गोलंदाजाची धार ही आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली मुजीब रबाडा हा ठरतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड होती आहे ती सचिन सावंत आपण यायचं आहे. आपल्याला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आपली निवड. मी आदरणीय विनोदजी कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज सचिन सावंत आपण यायचं आहे. आपल्याला सन्मानित केलं जाईल. तर या ठिकाणी जाणार आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर प्रीमियर लीग म्हटलं तर नवीन खेळाडूंची खोज असते आणि या वर्षीचा रायझिंग स्टार म्हणून ज्या खेळाडूची निवड होते खरं तर इमेजिंग प्लेयर आणि तो प्लेयर ठरतोय SOS संघाचा गौरव जो ठरला या वर्षीचा इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय प्रकाशजी साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते
उद्याचं भविष्य म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, रायझिंग स्टार, उदयोन्मुख खेळाडू, उगवता सितारा, या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जो या मैदानावरती आपल्याला लाभला, तर गौरव कामगार नगरचा हा खेळाडू आहे आणि जो इमर्जिंग प्लेअर म्हणून यावर्षी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभला. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं आपण वितरण करणार आहोत आणि या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिका वितरणासाठी मी आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. त्यानंतर आपण मालिका वीराकडे जाणार आहोत आणि मग प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देणार. संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा विजेता, खरं तर या संघानं खूप चांगला खेळ केला, परंतु द्वितीय मानकरी ठरला. रोख रक्कम 55,555 रुपये आणि या स्पर्धेची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. संपूर्ण टीम संपूर्ण टीम आपण कॅप्टन ट्रॉफी कलेक्ट करायची आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 55,555 रुपये आणि या KPL ची द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक वितरित केलं जात आहे. संपूर्ण संघ आपण समोरच्या बाजूने संघ आपण ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. चला सर्व टीम, कॅफ 11 संपूर्ण टीम, आपल्या सर्वांची मेहनत आहे मित्रांनो. तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व हिरा अर्थातच कृष्णा सातपुते हे मात्र ट्रॉफी कलेक्ट करताना पाहायला मिळतात. या वर्षीच्या KPL सीझन 10 चे द्वितीय क्रमांकाचे मानकरी. आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो होऊन जाऊ द्यात. KPL 2024 पर्व 10वे आणि या 10व्या पर्वाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैफ 11. खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं, स्पर्धेचा पहिला सामना खेळला कैफ 11 संघानं आणि या स्पर्धेचा अंतिम सामना देखील खेळला कैफ 11 संघानं. तर उपविजेता संघ. यानंतर जाऊयात आपण या स्पर्धेचा, तर फायनलचा मॅन ऑफ द मॅच देखील जमान या ठिकाणी आलेले आहेत. यस, फोटो सेशन केलं जाईल. हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जात आहेत. जमान आपण यायचंय, आपलं पारितोषिक राहिलंय फायनलचा मॅन ऑफ द मॅचचं. आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर जमान आपण यायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते फायनलचा हा मॅन ऑफ द मॅच, तर मी आदरणीय यश साहेबांना विनंती करतो. यश या ठिकाणी, यश साहेब पहा, इंजर्ड असताना देखील या खेळाडूंना मात्र खूप चांगला खेळ केला. अगदी पहिला सामना SOS संघानं ज्या वेळेला गमावला, आपण यस कॅमेरा समोरच्या दिशेने आहे आणि मान्यवर आदरणीय यश साहेबांच्या शुभास्ते मात्र हे पारितोषिक दिलं जाते. खरं तर यश साहेब आहेत, जय साहेब आहेत आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय साहेब देखील आहेत. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मी आदरणीय जयदादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला सन्मानित करायचं मित्रांनो, ज्यांना गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. अदर दॅन या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरतोय जो आहे महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर हिरा कृष्णा सातपुते सर ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. सर, कुर्लाकरांना मंत्रमुग्ध केलं. कृष्णा सरांचे फॅन फॉलोअर्स तर आले, परंतु कृष्णा सरांमुळे KPL ला एक नवीन ओळख झाली. कृष्णा सातपुते सोलापूर जिल्ह्याचा ब्रँड आहे. नक्कीच कृष्णा सातपुते. या ठिकाणी कृष्णा आपली प्रतिक्रिया जाणू इच्छितो. खरं तर कृष्णा सर, काय म्हणाल, या स्पर्धेमध्ये आलात, बरेचसे संघ तुम्ही पाहिलेत, तुमच्या वाट्याला पहिला सामना देखील आला, तुमच्या वाट्याला अंतिम सामना देखील आला. काय म्हणाल एकंदर या स्पर्धेबद्दल, या विभागाबद्दल आणि या संपूर्ण जो एंटायर तुम्ही जो ॲटमॉस्फिअर या ठिकाणी अनुभवलात, काय म्हणाल एकंदर? खूप छान वाटलं. खूप आयकॉन खेळलो, पण ह्या स्पर्धेमध्ये जो अनुभव आला ना, खरंच खूप चांगला होता.
आणि प्रेक्षकांचा जो सपोर्ट होता पहिल्या मॅचपासून खूप गर्दी होती आणि आज फायनलला तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती आणि अशीच केपेला प्रेक्षकांचा सपोर्ट राहावा आणि मान्यवरांना देखील मॅच फायनलची आवडलीच असेल आणि खरोखरच मला खूप आनंद होते. प्रत्येक वर्षी मी आता KPL मिस नाही करणार. इम्रान भाईला थँक्स बोलतो. त्यांनी मला राष्ट्रवादी टुर्नामेंट जी होती आता घाटकोपर झाले त्यांनी 2 दिवस आले होते तिथं मला हे करण्यासाठी आणि तिथं मला 1-1.5 महिना अगोदर बुक केलेलं. त्याच्यामुळं मला कुठं जाता आलं नाही. त्याच्यामुळं मनापासून थँक्स इम्रान भाई तुमचं देखील आणि तुमची जी 11वी सीझन आहे येणारी KPL त्या टुर्नामेंटला आत्तापासूनच माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आत्तापासूनच. दादा तुझ्या आयुष्यावर तुझं जो संघर्षमय क्रिकेटचा प्रवास राहिला आहे त्याच्या आयुष्यात तुझा एक चित्रपट येतोय. काय सांगशील आमच्या कुर्ल्यातल्या युवकांना की तुझा संघर्षमय प्रवास? खूप संघर्ष केला. म्हणजे मी 1999-2000 साली क्रिकेट ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस खूप गरिबी परिस्थिती आणि ज्यावेळेस माझे 2003 साली ज्यावेळेस आईवडील एकाच महिन्यात वारले. आई कॅन्सरनं वारली आणि वडिलांना हार्ट अटॅक 10 दिवस कोम्यामध्ये होते. त्यात एकाच महिन्यात 15-15 दिवसांच्या आतमध्ये 2 जण गेले. त्यात ते माझ्यावर दुःखाचा जो डोंगर होता ते मी खरंच विसरणार नाही कधी. आणि बरीच खरं म्हणजे खायचे वांदे होते माझे खरं सांगायचं तर. शेजारी आमचे जे होते त्यांनी मला सपोर्ट केला, माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, जे माझे भाऊ होते बंधू होते तर झिरोतनं विश्व निर्माण केले असं मला सांगावंच लागेल. कारण मी काय होतो आणि आता काय आहे. मित्रांनो टाळ्या वाजवा. काय संघर्षमय प्रवास आहे. एका गरीब घराण्यातला मुलगा आज आपला मराठी मुलगा आहे. आखाती देशामध्ये कृष्णा सरांचे फॅन फॉलोअर्स आहेत. या कुर्लाकरांनी दाखवून द्या 11व्या पर्वात आधीच बुक झालेत. टाळ्या वाजवा. नक्कीच सर तुमचा चित्रपट पाहिला जाईल. महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षक एवढं डोक्यावर बसून घेतील मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. मी स्वप्न देखील बघितलं नव्हतं. पण माझ्या आईचं एक ज्यावेळेस मला अजून आठवतं ज्यावेळेस माझ्या आईचा जीव रात्री 11-11:30 दरम्यान गेला होता. दिवसा दुपारी ती 3 वाजता बोलली होती. तिचं मी एवढं सेवा केली होती की ती बोलली होती की एक दिवस असा येणार की तू लाल दिव्याच्या गाडीमध्ये हिंडशील. कमीत कमी लाल दिव्याच्या गाडीमध्ये नाही पण प्रेक्षकांच्या अवतीभोवती असतो. हे मला समाधानी आहे. माझ्या आईचं जे वाक्य आहे ती मला अजून आठवतं. तर असंच तुमचं जे प्रेम आहे असंच राहू दे शेवटपर्यंत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज 6 वाजताचे गाणं लॉन्च झालं. कोणी कोणी ऐकलं कसं वाटलं ते बी सांगा. धन्यवाद. नक्कीच कृष्णा सर आपल्याला पुढील आयुष्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर मात्र आमच्या मंचावरती उपस्थित आदरणीय आमदार साहेब आणि त्याचबरोबर संपूर्ण आणि यस हे पारितोषिक देण्या अगोदर मी साहेबांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो. कारण हा जो सर्व आम्ही जो खटाटोप केला साहेब आपल्या मार्गदर्शनाशिवाय अपूर्ण आहे. तर आमच्या उपस्थितांना आपण 2 शब्द मार्गदर्शन करायचं. आज या ठिकाणी KPL मला वाटतं 10वा सीझन आज या ठिकाणी खेळला गेला आणि खरोखरच अभूतपूर्व अशी गर्दी आणि त्याचबरोबर खेळही खूप चांगला झाला. सर्वच क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक कौतुक करेन, त्यांचं स्वागत करेन या ठिकाणी. आणि त्याचबरोबर न्यूनवासियांना सुद्धा धन्यवाद देईन की आपण 3 दिवस संपूर्ण सहकार्य केलेलं न्यूनर फाउंडेशनचे सर्व अधिकारी आणि त्याचबरोबर माझ्यासमवेत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर ह्या KPLचे आयोजक अनिल, इम्रान आणि जय यांनी जे काही मेहनत केली आणि त्यांच्यासोबत सर्व सहकारी आणि त्याचबरोबर सर्व पंच, सर्व मिमिक्री आपल्या कॉमेंट्री करणारे मिमिक्री करून कॉमेंट्री पण करतात असे पण आपले चांगले आहेत. विशेष करून सागर आहे आणि यांचं तुमचं नाव काय? प्रवीण आणि दुसरे ते प्रशांत. प्रवीण आणि प्रशांत यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने कॉमेंट्री केली. ह्यांचं सुद्धा मनपूर्वक मी धन्यवाद देईन आणि सर्वच कार्यकर्त्यांचं धन्यवाद देईन. या खेळाला अशीच आपण साथ द्या. मला वाटतं 11वी सीझन अजून चांगल्या रीतीने आपण ह्या ठिकाणी करू एवढ्या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा मला वाटतं बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ही डे नाईट मॅच आपल्याला बघायला मिळाली आहे. मला वाटतं 15 वर्षापूर्वी मीच या ठिकाणी आयोजित केली होती शाखरमुख असताना आणि आता पुन्हा एकदा 15 वर्षांनी जय कुडाळकर आणि अनिल आणि इम्रान यांनी संपूर्णपणे पुन्हा एकदा आयोजित केली. खरोखर सर्वांचं मनपूर्वक कौतुक करेन, धन्यवाद देईन. खूप शुभेच्छा, खूप आशीर्वाद. धन्यवाद. तर धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी मात्र या पर्वाचा विजेता संघ मित्रांनो रायगडचा टायगरनं लीड केलं या संघाला. सचिननं
सावंत सरांचं नेतृत्व लाभलं या संघाला आणि काय कमालीचा खेळ या संघानं केला. खरं तर पहिला सामना जिंकला, दुसरा सामना गमावला आणि त्यानंतर काय जबरदस्त खेळ राहिला या संपूर्ण स्पर्धेतील. विजेता संघ रोख रक्कम 1,11,111 रुपयांचं पारितोषिक आणि ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ट्रॉफी देऊन सचिन वन सोल्युशन 11 या संघाला केलं जातंय सन्मानित. या वर्षीच्या कुर्ला प्रीमियर लीग 2024 सीझन 10चा मानकरी ठरतोय तो अर्थातच सचिन वन सोल्युशन हा संघ. आदरणीय आमदार साहेबांच्या शुभास्ते आणि त्यांच्या समवेत सर्व उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते दिला जातोय हा मानाचा आणि सन्मानाचा 10व्या पर्वाचा विजेत्या पदाचा करंडक. आणि या विजेत्या पदाचा करंडक उचलत असताना मार्थ तर एक अविस्मरणीय क्षण फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे. पुन्हा एकदा रायगडचा टायगर या मैदानावरती दहाडला. खरं तर संघाचं नेतृत्व हे देखील तितकंच महत्वाचं असतं आणि या संघाला लीड करत असताना हा मानाचा आणि सन्मानाचा विजेते पदाचा करंडक. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. खरं तर अनेकांच्या आज स्टेटस वरती हे अविस्मरणीय क्षण असणार आहेत. तर विजेत्या संघाचं खूप खूप अभिनंदन. तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी झाली, मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण जयदादांचं, अनिल सरांचं आणि इम्रान भाई यांचं तिघांचं एकत्रितपणे एक विशेष सन्मान आपण करायचा आहे. या तीनही त्रिमूर्तींचा खरं तर या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे. हा विशेष सन्मान आपण घेणार आहोत. फोटो सेशन जरूर होईल, परंतु अनिलजी राठोड सर या आणि जयदादाचा देखील इकडे विशेष सन्मान केला जाईल. तर हे अविस्मरणीय क्षण आहे. 10व्या पर्वाचा इथे शेवट होतोय, परंतु 10व्या पर्वाचा शेवटाला आम्ही आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासन देतो की पुढचं जे पर्व असेल हे याही पेक्षा दैदिप्यमान असेल. या नोटवरती मात्र आपण तीनचा अगोदर सन्मान या ठिकाणी करूया. जयदादा कुडाळकर, युवा सेना विभाग अधिकारी, त्याचबरोबर इम्रान भाईजान आणि अनिलजी राठोड साहेब या तिघांचा एकत्रितपणे हा सन्मान इथे होईल. आणि त्यानंतर हा पारितोषिक वितरण सोहळा हे 10वं पर्व समाप्त झालं असं आम्ही जाहीर करतो. या अनिल सर, इमो सर आणि जयदादा, खूप खूप आभार. सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, आपल्या सर्वांचं खरं तर विशेष कौतुक आहे. अथक परिश्रम. मी मगाशी देखील म्हटलं की स्पर्धा जरी 3 दिवसीय असली तरी मागील 1.5 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी घेतली, ज्यामध्ये आयकॉन गोळा करणं, प्रत्येक खेळाडूचं योग्य नियोजन करणं, मैदानाची डागडुजी करणं, लाईट्सची व्यवस्था पाहणं, मंडप डेकोरेटिंग कशा पद्धतीचं असायला पाहिजे, या सर्व बारीक सारीक गोष्टी, समालोचक कसे असतील, अंपायर्स कोण असतील, या सर्व बारीक सारीक गोष्टी ज्यांच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या त्या आमच्या या तीनही सत्कार मूर्तींचा एक विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. आणि याच नोटवरती हे 10वं पर्व या ठिकाणी समाप्त झालं असं मी जाहीर करतो. पुढच्या वर्षी आतुर